सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण आरीवर्क क्लासमध्ये जे शिकणार आहे ना, तर मोबाईलवर जी छोटी डिझाईन असते ती कशी मोठी करायची, कशी मॅच करायची आणि कशा पद्धतीने आपण ती डिझाईन ड्रॉ करणार आहे ते बघणार आहे। तर आपण आज आहे ना कृष्णाची डिझाईन जी छोटी असते ती आपण मोठ्या प्रमाणात काढायचं शिकणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला, कारण तुमच्या कमेंट हेच आमचं टॉनिक असतं बघा। त्यासाठी तुम्ही ना व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि हां, अजून एक अशी गोष्ट आहे की आपण आज जो कृष्ण जो काढणार आहे ना तो आपल्याला फ्रेंच नॉटनी करायचा आहे, तर तो आपण 2 किंवा 3 पार्टमध्ये दाखवणार आहे। तर मी तुम्हाला चला दाखवते आता आपण कसा कृष्ण काढतोय। तर तुम्ही बघू शकता आपण हा जो कृष्ण आहे ना आपल्याला जेवढ्या साईजचा लागतो ना तेवढा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर मोठं करून घ्यायचं बघा चित्र। आणि मग ती डिझाईन आहे ना आपल्याला अशी खालून बघा कपड्याच्या खाली ठेवायची। मोबाईल जो आहे आपला कपड्याच्या खाली ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता आता आपण बघा जो आपल्याला पार्ट काढायचा आहे तो आपण मोठा करून घेतलेला आहे। आता आपण काय काढतो आहे, शंकू काढतो आहे। तर तुम्ही बघू शकता आपण आता शंकू आहे ना असा मोठा ड्रॉ करून घेणार आहे। आणि मग शंकू ड्रॉ करणं झाला की मग आपण बासरी आहे ना, हे बघा शंकू परत आपण मॅच केला। आता आपल्याला बासरी जी काढायची आहे ती करून घेणार आहे आपण। अशीच डिझाईन आहे ना ती मॅच करायची। जर समजा आता आपल्याला बासरी काढणं झाली की आपण तुम्ही डिझाईन आहे ना स्किप न करता बघा, कारण काय असतं अशा बारीक बारीक ज्या डिझाईन आहे की जे आपल्याला आता समजा स्लीव्जवर वगैरे काढायची आहे किंवा आपण हा कृष्ण गोकुळाष्टमीला शर्टला वगैरे बॅक साईडला किंवा ब्लाऊजला आपण ही डिझाईन ड्रॉ अशी छोटीच करावी लागते, कारण खूप मोठी काही नसते। जर आपण प्रिंट जर काढून आणलं तर फार मोठं येतं बघा। त्यामुळे आपण काही डिझाईन आपल्याला मोबाईलवरून काढायला सोप्या जातात। तर तुम्ही बघा आता आपण बासरी काढून राहिलेलं आहे। आता बघा आपण काय केलं आहे, आता बासरीच्या तिथे बघा बासरी मॅच केली आणि कृष्णाचा जो आपला अर्धा चेहरा आहे डिझाईनमध्ये तो बरोबर बासरीच्या तिथनंच इकडे ड्रॉ करून घेणार आहे। तुम्ही व्यवस्थित बघा आपण काय केलं आहे, बासरी बरोबर बासरीच्या तिथे मॅच केलेली आहे आणि कृष्णाचा जो अर्धा चेहरा आहे तो आपण ड्रॉ करून राहिलेला आहे। तर आपल्याला काही गोष्टी काय करायच्या आहे, ड्रॉ करणं झाल्या की आपल्या भरपूरशा अशा गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि आपण मग काही गोष्टी हाताने पण ड्रॉ करू शकतो। एकदा आपली डिझाईन थोडी म्हणजे बॅकग्राऊंड जो डिझाईनचा आहे ना तो आपला एकदा कंप्लीट झाला आणि आपल्याला डिझाईनची आयडिया येऊन गेली की आपण काही डिझाईन बघा बघूनही काढू शकतो। ती काही खूप हार्ड जात नाही काढायला, हे बघा। कारण काय होतं मोबाईलची जी स्क्रीन आहे ना हिला टच केला की ती स्क्रीन लगेच लहान होऊन जाते बघा। तर त्यामुळे हे बघा आता मी काय केलं आहे, मोबाईलवर घेते आणि मोबाईलवर घेऊन मोबाईलवरून पाहून जी राहिलेली डिझाईन आहे ती कंप्लीट करून घेते बघा। आणि हा कृष्ण आहे ना आपल्याला साधा गोल्डनच्या धाग्याने डबल स्टिच करायची आहे आणि हा कृष्ण पूर्ण फ्रेंच नॉटनी केलेला आहे। तर तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण खूप मोठा व्हिडिओ होते बघा। तर त्यामुळे मग तुम्ही पण बोर होता बघायसाठी। आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून आपण भरपूर काही शिकणार आहे। आणि तुमच्या ना कमेंट ज्या आहे ना त्या करत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, स्किप नका करत जाऊ। आणि कमेंट अशा करत चला की तुम्हाला जर काही अडचण आली, काही तुम्हाला माझ्या शिकवण्याबद्दल काही समजा व्यवस्थित वाटलं नाही तर मी म्हणजे ते शिकवण्याचा अजून चांगला प्रयत्न करेल। आणि हां, आपल्याकडे पण अजून भरपूर काही क्लास आहे, मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला भेट द्या एकदा आणि सर्व व्हिडिओ बघा। आणि हां, आपल्याला कसं आहे माहिती आहे का, आपली आत्ताची सुरुवात आहे त्यामुळे अजून आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे। आपल्याला अजून फॅब्रिक पेंटिंग शिकायची आहे। आपण अजून आरीवर्कमध्ये तुम्हाला जर वाटतं की मला चेन स्टिच येते तर आरीवर्क येतं, असं बिलकुल नाही। आरीवर्कला बघा भरपूर काही वेगवेगळे
डिझाईन आहे, वेगवेगळे टाके आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि बघा आता आपला कृष्ण तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा कृष्ण आहे ना गोल्डनच्या धाग्याने करायचा आहे. तर हे बघा गोल्डन जी चेन स्टिच आहे ना तिने आपण हा कृष्ण केलेला आहे. तर ही जी आहे ना चेन स्टिच ही डबल राऊंडमध्ये मारायची आहे, कारण फ्रेंच नॉट आहे ना असं नको व्हायला की आपण जर एक स्टिच मारली तर आपली फ्रेंच नॉट मोठी दिसेल आणि आपलं हे जे गोल्डन धाग्याचं वर्क आहे जे आपण केलेलं आहे ते दिसणारच नाही. त्यामुळे प्रत्येक टाका हा आपल्याला डबल डबल घ्यायचा आहे. आणि बघा आपण कृष्ण आता उद्याच्या भागामध्ये फ्रेंच नॉटनी तयार करणार आहोत. त्यासाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही फुल वॉच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मी सारखं सांगते की कमेंट करत चला, कारण एवढे सबस्क्रायबर आहे तर त्या मानाने कमेंट बघा, नाही काही तर एक पट तरी यायला पाहिजे ना. नाही समजा सबस्क्रायबर जर एवढे आहे तर आपल्याला 10-20 तरी कमेंट यायला पाहिजेत ना. पण तुम्ही कमेंटच करत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझं शिकवणं वगैरे आवडतं की नाही हेही मला कळेल ना. कारण कसं आहे, तुमचं जर कमेंट आल्या तर तुमच्या कमेंटमधनंच आम्हाला कळतं की आम्ही कसं शिकवतो कसं नाही. त्यासाठी तुम्ही कमेंट करत चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, स्किप न करता. कारण बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ह्या आरीवर्कमध्ये भरपूर महत्त्वाच्या असतात. आणि आरीवर्कमध्ये फक्त चेन स्टिच आहे एवढंच आरीवर्क असं आहे असं नाही, याच्यात फेदर वर्क पण आहे, अजून आपण तेही बघणार आहे. त्यासाठी तुम्ही आता आपण जो कृष्ण आहे हा फ्रेंच नॉटनी करणार आहे, तर तुम्ही याचा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. परत सांगते, कमेंट करा. धन्यवाद.
जो टोप आहे ना तो पण आता आपण बघा यांनी गोल्डन गोल्डन थ्रेडनीच करून राहिलेलो आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डबल लाईन घ्यायची आहे। आणि ही जी बासरी आहे ना याच्यामध्ये आपल्याला आपण समजा बॉल चेन किंवा डायमंड चेन लावू शकतो आणि कानातला आहे बघा, तर कानातल्याला छान खडा वगैरे लावू शकतो आणि बाकी डोळ्याला आपण साखळी टाकणार आहे आणि बाकी कृष्ण जो आहे तो फ्रेंच नॉटनी करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ आहे ना उद्याचा परत सांगते एकदा की उद्याचा व्हिडिओ नक्की बघा।